होता आणि आली होती परंतु तोपर्यंत अक्षय आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ धावा फलकावरती ज्या ठिकाणी 2.4 षटक संपलेली आहेत म्हणजे 16 चेंडू मध्ये 19 आलेले आहेत. दरम्यान 8 चेंडू बाकी असतील अजूनही. खोलडा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मारला फटका फेकी आलेली आहे. गॅदर झाला एसटीनं लावलाय तोपर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी विशाल आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना एक धाव कंप्लीट करतोय. लास्ट बॉल असेल या षटकातला आणि धावा फलकावरती आहे ते 20 20 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू त्या चेंडूवरती सरळ बॅटीने मारला फटका या ठिकाणी अक्षयचा या ठिकाणी अडवला गेलाय चेंडूला. लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकही धाव नाही. दरम्यान 3 षटक या ठिकाणी संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचं षटक बाकी असेल. कोण घेऊन येईल तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानामध्ये. मार्क वरती हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्या ठिकाणी धावा फलकावरती आहे 20 हे षटक महत्वपूर्ण असणार आहे एकदंत फायटर संघासाठी. कारण या षटकामध्ये 8 ते 10 धावा जर आल्या ना फलकावरती तर नक्कीच एक मजबूत स्थिती एकदंत फायटर संघाला प्राप्त होऊ शकेल. परंतु ते येणं गरजेचं असेल. या षटकामध्ये एक मोठा फटका या धावा करण्यामध्ये सोयीस्कर ठरेल उपयोगी ठरेल तर नक्की तो फटका अक्षयच्या बॅटून येईल का तो फटका या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला फलंदाज अक्षितच्या बॅटीतून नाही विशालच्या बॅटीतून येईल का. सरळ बॅटी मारलं फटका. हो 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 या ठिकाणी पंचांचे मिळाली साथ. फटका इतका जोरात होता की पंचांना सुद्धा त्या ठिकाणी बाजूला होता आलेलं नाहीये. पंच सुद्धा अवाढव्य आहेत निश्चितच. आपण पाहिलं तर त्यांना बाजूला होता आलेलं नाहीये त्या कारणाने चेंडू अडलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि आता मात्र 4 धावा गोळा केलेल्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावांनी वाढ. मामीला सांगा या लग्नाला मामाला सांगा या लग्नाला मामीला सांगा या लग्नाला मामाला सांगा या लग्नाला
या थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या मॅच बघायला या आता मोरेगाव चॅलेंजर संघाच्या या मोरेगाव नगरीमधील या पटांगणावरती मॅच बघायला या. मामीला सांगा, मामाला सांगा, कोणाला पण सगळ्यांना सांगा. परंतु या ठिकाणी काय घडलंय आता मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, त्या चेंडूला ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. थेट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय, गडी बाद होतोय. फुलवा उंबर बांधाला गो भाऊच्या मुलाऱ्याला दिला मान यो सारा गो फुलाचे फुल देवाला. आत्याला सांगा या लग्नाला, मावशीला सांगा या लग्नाला, आत्याला सांगा या लग्नाला, मावशीला सांगा या लग्नाला. आमची आशिकी ताई. यस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे यांना मामीला सांगा, मामाला सांगा, सगळ्यांना सांगा हे मॅच बघायला काय त्याचं कारण आहे. कारण मोरेगाव नगरीमधील या ग्राउंडवरती मॅचेस या ठिकाणी चुरशीचे होतात आणि चुरशीच्या एक चांगला आयोजन सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 दुसरं पर्व या ठिकाणी चाललेलं आहे आणि या दुसऱ्या पर्वामधला आपण पाहिलं तर हा 5वा मुकाबला आहे. आतापर्यंत 4 सामने, वा काय कमालीचे मॅच आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साईडला चेंडू बॅटीच्या कडा लागून जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवेले आणि एकच धाव काढली जाते. एका धावानेशी धावा फलकावती 26 26 धावा. स्टेप आहे, स्टेप दिल्या तर ही रन ग्राह्य धरली जाणार नाहीये, तर 25च धाव फलकावती लगावल्या जातील. लास्ट बॉल स्टेप आहे. स्टेपचा रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे बॅट्समनने की मी स्टेप पहा जरा मी आहे का नाही. रिव्ह्यू आहे तर घेतला जाईल. यस थँक्यू डीजे. पंच 2 बॉल झालेत ना. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल आहे. चला लास्ट बॉल. धावा फलकावती 26. ऑन साईडला ढकललाय चेंडूला, क्षेत्ररक्षक अडवेले. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न तर एकच धाव भेटेल चेंडूवरती. एका धावांची धावसंख्या 27 होती. 28 धावांचा टार्गेट सेट केला जात आहे या ठिकाणी साईराज संघासाठी. शिव गणेश वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडा. शिव गणेश वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडा. पहा आज 8 तारीख आहे.
किरू आज 8 तारीख आहे, ते 6 दिवसानंतर आता डे चालू झालेले आहेत. कालचा दिवस आपण रोज डे पाहिला, आज बहुतेक साडी डे होता का? आज कुठेतरी कारण कॉलेजच्या पोरींना मी पाहिलं साड्याच घालून या ठिकाणी फिरवते, तर नक्कीच आज साडी डे असावा. येणाऱ्या दिवसाला प्रपोज डे, चॉकलेट डे, अजून काय ते डे होतील आपला ते प्रेम खेळाडूंच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी हास्य दर्शवून देते की खेळाडू सुद्धा प्रेमी असू शकतात. 14 तारखेला येणारा 14 तारीख व्हॅलेंटाईन डेचा असणार, पण त्याच्या अगोदर किरू लक्ष ठेवायचे, त्याच्या अगोदर सुद्धा 12 तारीख येते आणि 12 तारखेला काय असते, 12 फेब्रुवारी म्हणजे आपला साईबाबा उत्सव असतो विरार नगरीमध्ये आणि तो जल्लोषाने साजरा होतो. तर नक्कीच आपल्या साईबाबांसाठी तो दिवस द्यायचा आहे. चला जितूजी पाटील आपल्या शिवसेना नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे, त्यामुळे आपण दाखल व्हा पाचव्या दिशा. अरे बापरे, जयाच्या हातामध्ये काय किरू बघ जरा, याच्यावर बसून ज्याला फुरकन फिरून येईल कुठेतरी. चला नेक्स्ट मॅच अक्षय 11 डोंगरपाडा समोर शिव गणेश आणि जितूबाई यांच्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातो. इकडे समोर या, समोर दादा समोर या, इकडे समोर या, समोर. आणि जितूबाईच्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण बघणार आहोत. समोरच्या जया आणि ते आयोजकच आहेत असू दे, त्यांना तिकडे लक्ष ठेवायला. टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. किती धावांपर्यंत थांबायचंय? आम्ही 24 पर्यंत धावा थांबवू. खूप साऱ्या शुभेच्छा. आता परत बॅटिंग करायचंय, कशा प्रकारची तयारी, किती धावांचं टार्गेट सेट करायचंय? तसं बघायला गेलं तर आमच्याकडे खेळाडू बॅट्समन जे आहेत खूप उत्तम आहेत आणि मला तरी असं वाटतंय की आम्ही 42 पर्यंत तरी रन मारू आरामात. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकला शिवगणेश संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अक्षय 11 डोंगरपाडा संघाला. येते एक मोठी मॅच आपल्या भेटीला, परंतु घेऊन जाते सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने शेवटी अनिल सर जॉईन आहे. थँक्यू कौस्तुभ. निश्चित आपण पाहतो सेकंड इनिंग मध्ये 27 धावांचा पाठलाग आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना कुणाल अभिषेक ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा गोळा केल्या, म्हणजे 3 चेंडूवर एक वाईट सुद्धा आला होता, 3 मध्ये 3 गोळा केल्या आणि त्यानंतर आपण पाहतो चौथ्या चेंडूवरती गडी गारवतोय, म्हणजे 4 चेंडू 4 धावा फलकावरती आहेत. ज्या ठिकाणी 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिला गडी गारद झालेला आहे. यस डीजे. पोलापासून थोडं लांब राहायचंय, लाईटच्या पोलापासून प्रेक्षकांनी थोडस लांब राहायचंय. युट्यूब वाला आपल्या बाजूला आहे, त्यात सुद्धा काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला आम्हाला त्रास नको. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नवीन आलेला फलंदाज स्वप्नील हलक्या रीतीने पहिली धाव काढतोय आणि एक धावण्याची धावफलक 5 वरती सरकली जाते. लास्ट बॉल असेल या षटकातला. विशाल गोलंदाजी मार्क वरती आहे, हलक्या रीतीने घेऊन काढलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहिलं षटक अखेरकार संपलेला आहे. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर 27 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी साईराज संघ लगावतोय 6 धावा. यस डीजे. आशुतोष येतोय गोलंदाजी मार्कवरती. आशिष येतोय गोलंदाजी मार्कवरती. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी 6 आलेले आहेत, 21 रोखायचे आहेत. नक्कीच 3 षटकांमध्ये, तर नक्कीच या षटकामध्ये त्या 2 धावा रोखण्यासाठी आशिष येतोय. फुल टॉस चेंडू होता, निश्चित ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटीची कडा लागून या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत जातोय. तोपर्यंत आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली जाते. 7वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेली. अजूनही आपण पाहायला गेलं तर 17 चेंडू बाकी आहेत. 17 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे, म्हणजे एक कुठेतरी मोठा फटका, एक चौकार कुठेतरी या ठिकाणी साईराज संघाला लेवलमध्ये आणू शकेल, परंतु तो चौकार येईल का
एकदम फायटर संघाच्या गोलंदाजावरती हल्ला चढवला जाईल का? येणारे सर्व चेंडू दर्शवतील. 711 क्रमांकाची जर्सी घातलेला आशिष पहिल्या चेंडूवरती फक्त ना फक्त एक धाव खर्च करतोय. आता मात्र चुकी करतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ 9 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आकुटापा चेंडू ऑन साइडला ढकललाय चेंडूला आणि नोचा इशारा पंचांकडनं. चुकीवरती या ठिकाणी सजा सुद्धा दिलेली आहे बॅटिंग मार्फत. चौकार ठोकलाय. 9+4 14 धावा फलकावरती लगावल्या जातील या चौकारांची. थँक्यू डीजे. 4 धावांनी 5 धावांनी बाड 14 धावा फलकावरती. आता मात्र या ठिकाणी जो मोठा फटका यायचा होता तो 9 वरती आलेला आहे आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांना विचार केला आहे की एकेरी धावसंख्येवरती भर देऊन ही धावसंख्या पुढे सरकवूया आणि आपल्यासाठी तेच उपयोगी ठरणार आहे. ऑन साइडला ढकललेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला. एक अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. धावा फलकावरती लगावल्या जातील. 16 धावा. ऑन साइडला ढकल. आता मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव आणि लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती आहेत 17. आता मात्र बाकी आहेत चेंडू ते म्हणजे 13 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल आणि फ्लाइट डिलिव्हरी ते निश्चितच ऑन साइडला मारला फटका एकच धाव देऊन जाईल. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावांचा पाठलाग होते आणि 27 धावांचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये धावा मोठ्या चांगल्या आलेल्या आहेत आणि कोऱ्याने आलेल्या आहेत. निश्चितच एक चुकी घडली. त्या चुकीवरती आपण पाहिलं फायदा उचलला फलंदाज कुणालने. चौकार ठोकला त्या चेंडूवरती आणि हे षटक मोठं घडलंय म्हणजे 12 धावांचं षटक घडलं. 18 धावा फलकावरती. आता मात्र 9 धावांची गरज असेल. अक्षय येतोय गोलंदाजी मार्गवरती हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. अक्षय येतोय. लोअर फुटाचा चेंडू या ठिकाणी अक्षितकडे चेंडू गेलाय. अक्षितने चेंडू अडवला. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये अजूनही 8 धावा करायच्या आहेत सायराज संघाला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. यस पंचांचा इशारा वाईटचा. इट्स वाईट चेंडू. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 20 20 धावा. 7 धावांची गरज असेल. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवून यष्टी वरती फेकण्याचा प्रयत्न परंतु तोपर्यंत आपण पाहिलं तर क्रीज मध्ये स्वप्नील पोहोचतोय त्यामुळे स्वतःला थांबवलं आणि एक धाव कंप्लीट झाली या चेंडूवरती. 6 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडू 6 धावांची गरज सायराज संघासाठी. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतो. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते या ठिकाणी. मयूरला पुढे बोलवलंय. हलक्या रीतीने ढकललाय. दिशा दिली फक्त चेंडूला. थर्डमॅनची डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला आणि धावसंख्येत 1 ने वाढ केली. 22 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. अजूनही 5 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच पहिला कट. आता मात्र कुणाल करतोय. 4 धावांची गरज. वेगवान चेंडू होता नक्कीच आणि त्या चेंडूला फक्त न फक्त दिशा दिली. स्वप्नील करता पडणारा चेंडू असेल. 4 धावांची गरज आहे. 23 आलेले आहेत. क्या बात आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अखेरकार चेंडू ऑफ स्टंपच्या वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आपण पाहिलं त्या चेंडूला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कट केली. डिक्लेअर झोन मध्ये ढकलला चेंडू. त्या मात्र यष्टी रक्षक करतोय चिकू. 22ची 1 रन धावसंख्येमध्ये ऍड. आता मात्र 2 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी 6 चेंडू बाकी असतील. 6-2चं इक्वेशन आहे. 28 धावा 27 धावांचा पाठलाग होता आणि जिथे संधी मिळाली होती ज्या संधीची गरज होती ज्या संधीला या ठिकाणी पाहिजे होती जी संधी ती संधीचा सोनं केलं ते कुणालनी आणि आता मात्र त्याचा फायदा नक्कीच सायराज संघाला होताना पाहायला मिळेल. 6-2ची गरज. स्ट्राईक एंडवरती आहे कुणाल. हलक्याने ढकून दिला चेंडूला. आता मात्र 5 चेंडू मध्ये 1 धावांची गरज असेल.
5-1चं इक्वेशन. यापुढे होणारा सामना लगेच रेडी राहायचा आहे. शिव गणेश संघ, अक्षय 11 डोंगरपाडा संघ. आणि आता माझा त्रिफळा उद्ध्वस्त. थँक्यू डीजे. ब्रेक थ्रू दिलाय पहा, परंतु भरपूर लेट झालेली आहे. म्हणजे तुम्हाला बसमध्ये सफर करत असताना तुम्हाला खूप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला विंडो सीट मिळाली बसण्यासाठी, परंतु तुमचा त्यावेळेसच स्टॉप आला, उतरावं लागलं. त्याच पद्धतीला घडलं या ठिकाणी. 4 चेंडू 1 धावांची गरज. त्या मात्र आशिषने चेंडूला कळला नाही, टप्पा पडल्यानंतर फिरून गेला. 4 धावांसाठी चौकार गेला आणि साईराज संघ विजयी ठरतोय या सामन्यामध्ये. थँक्यू सो मच. लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा टीम शिव